अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत. एका छोट्याशा गावात विठ्ठल नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो स्वामीचा परम भक्त होता. जीवन साधे होते, पण श्रद्धा अफाट होती. घरी 18-20 दारिद्र्य, पण ओठावर नेहमी एकच मंत्र, श्री स्वामी समर्थ. विठ्ठलच्या आयुष्यात एक मोठी परीक्षा आली. त्याच्या एकुलत्या एक मुलीचे सावित्रीचे लग्न ठरले होते, पण हाताशी पैसा नव्हता. पावसाअभावी शेत करपले होते. सावकार कर्ज द्यायला तयार नव्हता आणि लग्नाची तारीख जवळ आली होती. हताश झालेला विठ्ठल म्हणाला, आता फक्त स्वामीच मला वाचवू शकतात. तो अनवाणी पायाने अक्कलकोटला निघाला. मंदिरात प्रचंड गर्दी होती. लांबूनच स्वामीच्या मूर्तीकडे पाहून विठ्ठल रडू लागला. स्वामी, मी धन मागायला आलो नाही. माझ्या मुलीचे लग्न मोडले, तर मी कुणाला तोंड दाखवू? त्या रात्री मंदिराच्या एका कोपऱ्यात झोपलेला विठ्ठल, त्याला त्या रात्री एक स्वप्न पडले. स्वप्नात पाहतो तर तेजस्वी प्रकाश साक्षात स्वामी समोर उभे होते. हातात माळ फिरत होती. स्वामी म्हणाले, वेड्या, रडतोस कशाला? मी आहे ना. जा घरी, पाहुणे आले आहेत, त्यांची सोय कर. उद्या सकाळी तुला तुझ्या शेतात काहीतरी मिळेल. विठ्ठल दचकून जागा झाला. हे स्वप्न वाटत होते, पण अंगावर स्वामीच्या अंगाराचा सुवास होता. तो धावत गावी परतला. घरी पाहतो तर गावकरी लग्नाचे सामान घेऊन आले होते. कोणी धान्य, कोणी कपडे. ते म्हणाले, एका वृद्ध साधूने हे देऊन पाठवले. विठ्ठलाला समजले, हे स्वामींचेच कौतुक आहे. दुसऱ्या दिवशी तो शेतात गेला. करपलेल्या शेतात एका झाडाखाली जुनी घागर सापडली. त्या घागरीत सोनं नव्हतं, पण मौल्यवान वस्तू होत्या, ज्या विकून मुलीचे लग्न थाटामाटात पार पडलं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी विठ्ठलला सतत वाटत होतं, स्वामी स्वतः यावेत. तेवढ्यात एक गरीब फकीर दारात येऊन उभा राहिला. विठ्ठलने आदराने त्यांना जेवायला वाढले. जेवण झाल्यावर त्या फकीराने डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, सांगितले होते ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विठ्ठल पाया पडायला वाकला, पण फकीर अदृश्य झाला. मागे राहिला फक्त स्वामीच्या अत्तराचा सुगंध दरवळत होता, तोच परिचित सुवास. मित्रांनो, आयुष्य कितीही कठीण असो, ज्याचा विश्वास अढळ असतो त्याच्यासाठी स्वामी धावून येतातच. आपण फक्त मनापासून त्यांना हाक मारायला हवी. स्वामी कधीही आपल्या भक्ताला निराश करत नाहीत, वाऱ्यावर सोडत नाहीत किंवा त्याची साथ कधीच सोडत नाही. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.